नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, डोमिसाइल सर्टिफिकेट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. डोमिसाइल सर्टिफिकेट किती महत्वाचं आहे. डोमिसाइल सर्टिफिकेटलाच महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा म्हणून सुद्धा मानलं जातं. आता हे जे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला सरकारी कामासाठी लागतं, तसंच शैक्षणिक कामासाठी लागतं. मुलांना तुमचे कोणी अपत्य असतील, पाल्य असतील, तर त्यांच्या शैक्षणिक कामासाठी सुद्धा त्यांना लागतं. शालेय कामासाठी सुद्धा डोमिसाइल सर्टिफिकेट लागतं. तुम्हाला कुठल्याही योजनांचे फॉर्म भरायचे असतील तरी सुद्धा तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला लागतं. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात या पुरावा म्हणून डोमिसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी अतिशय महत्वाचं असं हे डॉक्युमेंट आपलं मानलं जातं. आता हे डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला जावं लागतं आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये किंवा जवळच्या सीएससी सेंटरमध्ये. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे कागदपत्र द्यावे लागतात. त्यानंतर तुम्हाला जास्त पैसे सुद्धा त्यासाठी तुमच्याकडून घेतले जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की घर बसल्या तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढू शकता. तुम्ही घर बसल्या फक्त 10 दिवसामध्ये तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी मिळतं आणि अतिशय कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे की डोमिसाइल सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढू शकता. तेही फक्त 69 रुपयामध्ये. जास्त चार्जेस, जास्त पैसे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागत नाहीयेत. फक्त 69 रुपयामध्ये तुम्ही तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट फक्त घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून, तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून तुम्ही काढू शकता. संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. डोमिसाइल सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी नोटिफिकेशन जे बेल आहे ते बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट बनवण्यासाठी या आपल्या सरकार पोर्टलवरती यायचे. ह्या पोर्टलची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी भरपूर अशा सेवा या ठिकाणी दाखवल्या जातील. या ठिकाणी आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी या ठिकाणी जर तुमचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड ऑलरेडी बनवलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून या ठिकाणी दिलेल्या कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून लॉग इन करू शकता. जर तुमचं या ठिकाणी लॉग इन आयडी पासवर्ड नसेल तर या ठिकाणी नवीन युजर येथे नोंदणी करा यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड या ठिकाणी बनवू शकता. आता याचा ऑलरेडी मी व्हिडिओ आधी बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही तो व्हिडिओ बघून या ठिकाणी तुमचं लॉग इन आयडी पासवर्ड या ठिकाणी बनवू शकता. तर या ठिकाणी मी तुम्हाला आता या ठिकाणी नोंदणी करून दाखवत नाहीये. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघून तुम्ही या ठिकाणी नोंदणी तुमची करू शकता. तर मी या ठिकाणी डायरेक्ट लॉग इन करून या ठिकाणी डोमिसाइल सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवायचं हे तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट डाउनलोड करून सुद्धा दाखवणार आहे. 2026 मध्ये सर्टिफिकेटचा जो इंटरफेस आहे तो कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ते डाउनलोड करता येणार आहे, सर्व प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत बघा. बघा, या ठिकाणी आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपला जो जिल्हा या ठिकाणी विचारलाय तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली लॉग इन बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा, लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. डाव्या साईडला तुम्हाला भरपूर अशा सेवा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही स्क्रोल करून बघू शकता, खाली भरपूर सेवा या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी तुमचा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्ही जर कुठले डॉक्युमेंट ऑलरेडी आधी काढलेले असतील तर या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील. या ठिकाणी आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी या ठिकाणी जायचंय महसूल विभाग. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्ही तुमची भाषा या ठिकाणी निवडू शकता. इंग्लिश, मराठी तुम्हाला कोणती भाषा पाहिजे ती या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. तर या ठिकाणी मी मराठी भाषा या ठिकाणी सिलेक्ट ठेवली आहे. त्यानंतर या ठिकाणी जायचंय महसूल विभाग, यावरती आपल्याला क्लिक करायचंय. महसूल विभागामध्ये क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जायचंय उपविभागमध्ये. या ठिकाणी महसूल सेवा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचंय. महसूल सेवा सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी भरपूर तुम्हाला या ठिकाणी सेवा दाखवल्या जातील. या ठिकाणी भरपूर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, भरपूर सेवा या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जातील. तर या ठिकाणी आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये समजणार नाही तर या ठिकाणी तुम्ही इंग्लिश भाषा करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी रेव्हेन्यू सर्व्हिस या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी बघा, आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट काढायचं तर या ठिकाणी तुम्ही एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल सर्टिफिकेट यावरती तुम्हाला चेक करायचे, क्लिक करायचे याला आणि या ठिकाणी प्रोसीड बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचे.
बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला इंटरफेस असा पाहायला मिळेल. त्यानंतर या ठिकाणी बघा 2 आपल्याला डाव्या साइडला 2 सर्व्हिस दिलेल्या आहेत. डॅशबोर्ड आणि सर्व्हिस लिस्ट. सर्व्हिस लिस्टवरती आपल्याला क्लिक करायचंय. त्या सर्व्हिस लिस्टवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 1 नंबरलाच एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे ऑप्शन दिले. त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी आपल्याला तत्पूर्वी मी भाषा मराठी करून घेतो. या ठिकाणी बघा आपल्याला डॉक्युमेंट जे विचारले ते डॉक्युमेंट या ठिकाणी बघून घ्या तुम्ही. आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी सांगितले. कोणतेही एकच डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय. आता या ठिकाणी ओळखीचा पुरावा विचारलाय. आधार कार्ड देऊ शकता, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड यापैकी तुम्ही कोणतंही एक देऊ शकता. त्यानंतर पत्त्याचा पुरावा विचारलाय. या ठिकाणी आधार कार्ड देऊ शकता किंवा तुमचं रेशन कार्ड देऊ शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा लाईट बिल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता किंवा मतदान ओळखपत्र देऊ शकता. त्यानंतर 15 वर्षापूर्वीचं वास्तव्य सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करा. किमान 1. यामध्ये तुम्हाला तुमचं आदिवासी प्रमाणपत्र जर असेल वडिलांचं तर ते द्या, विवाह प्रमाणपत्र असेल तर ते द्या, 7/12 उतारा असेल किंवा भाडेपावती किंवा शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र किंवा वीज देयक म्हणजेच इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा करपावती असेल तर यापैकी तुम्ही कुठलंही एक तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा वयाचा पुरावा विचारलाय. कोणतंही या ठिकाणी एक तुम्हाला द्यायचा आहे. जन्माचा दाखला द्या, शाळेचा दाखला द्या किंवा प्राथमिक शाळेचा उतारा द्या. कोणतंही तुम्हाला या ठिकाणी एक द्यायचंय. त्यानंतर स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर बघा या या ठिकाणी तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 डॉक्युमेंट या ठिकाणी द्यायचे. तुम्हाला 4च डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट लागणार नाही. फक्त 4 डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. बघा या ठिकाणी स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी तुमची जे आहे डॉक्युमेंट आणि माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा तुमची माहिती आधारवरून घ्यायची आहे का? जर तुम्हाला आधारवरून माहिती द्यायची असेल तर या ठिकाणी येस बटनावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाका, जनरेट ओ-टी-पी वरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावरती जो येणारा ओ-टी-पी तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर मी या ठिकाणी आधारला नंबरला या ठिकाणी नो करतोय. नो केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा जे नाव आहे, ते नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक इंग्लिशमध्ये आलेलं असेल. तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुमचं नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जातं. तर या ठिकाणी तुमचं नाव मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही आलेलं असेल, ते या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या. जर तुमचं नाव या ठिकाणी जर चुकीचं वगैरे असेल, तर तुम्ही मराठीत जर नाव तुमचं चुकीचं असेल, तर या ठिकाणी तुम्ही दुरुस्त सुद्धा करू शकता. त्यानंतर या ठिकाणी खाली वडिलांचं जे नाव आहे, ते वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये या ठिकाणी आपल्याला टाकायचं बघा या ठिकाणी वडिलांचं नाव जे आहे इंग्लिशमध्ये या ठिकाणी टाकल्याच्या नंतर खाली पुढे मराठीमध्ये ते ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर जो अर्जदार आहे, अर्जदाराचं या ठिकाणी जन्मतारीख ऑटोमॅटिक आलेलं असेल, वय या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल. जर बदलायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी बदलू शकता. त्यानंतर त्यांचं लिंग जे आहे, जेंडर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. स्त्री, पुरुष काय आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं तर या ठिकाणी खाली बघा स्क्रोल करून आल्याच्या नंतर या ठिकाणी ईमेल ॲड्रेस विचारलाय. तुम्ही या ठिकाणी नाही टाकला तरी चालेल. व्यवसाय जो आहे त्यांचा तो व्यवसाय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. विद्यार्थी, शेतकरी, वकील काय असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी शेतकरी सिलेक्ट केलंय. त्यानंतर या ठिकाणी लाभार्थी अल्पवयीन आहे का? तर या ठिकाणी असेल 18 वर्षाखालील असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर अर्जदार जर स्वतः असेल तर स्वतः या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर खाली स्क्रोल करून आल्याच्या नंतर या ठिकाणी नॅशनॅलिटी आपली भारतीय असणार आहे, ऑटोमॅटिक आलेली असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा अर्जदाराचे नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. भ्रमणध्वनी या ठिकाणी मोबाईल नंबर विचारलाय, टाका. या ठिकाणी जर नाही टाकला तरी या ठिकाणी चालेल. जे स्टारमध्ये दिले तेच भरणं तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी आहे. स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी अर्जदाराचा पत्ता विचारलाय. या ठिकाणी आपला पत्ता टाकून घ्या. पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी जिल्हा जो आहे, तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तालुका जो असेल तो तालुका सिलेक्ट करा. गावाचं नाव जे असेल ते गावाचं नाव या ठिकाणी लिस्टमधून सिलेक्ट करा. पिनकोड जो आहे पिनकोड या ठिकाणी आपला टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी बघा जन्माचा तपशील विचारलाय. जर तुमचा जन्माचा पत्ता जो आहे तो वरीलप्रमाणे जर असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. आणि नाही केल्याच्या नंतर संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला आहे. तर मी या ठिकाणी हो करतोय. त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक माहिती विचारली आहे. जर तुमचं जे काही तुमचं एज्युकेशन असेल, शिक्षण असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जे संस्था आहे, ती संस्थेचं नाव या ठिकाणी निवडायचं आहे. माध्यमिक शिक्षण मंडळ आहे किंवा CBSE आहे. अन्य कुठलंही ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे.
लिस्टमध्ये जे आहे त्यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रवेश वर्ष जे आहे ते प्रवेश वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे प्रवेश वर्ष आहे ते या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर या ठिकाणी सोडल्याचे जे वर्ष आहे ते सोडल्याचं वर्ष या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक शैक्षणिक जे नाव आहे, म्हणजे तुमच्या शाळेचं जे नाव होतं ते शाळेचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. बघा शाळेचं नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ॲड बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा तुम्ही स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर तुमचं जी माहिती तुम्ही भरली होती ती या ठिकाणी ॲड झालेली आहे. जर तुम्हाला यामध्ये काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी डिलीट करा आणि पुन्हा या ठिकाणी तुमची माहिती जी आहे ती या ठिकाणी भरून घ्या. त्यानंतर स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर बघा या ठिकाणी अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतर झालेला असल्यास, जर महाराष्ट्रातून बाहेरचं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बाहेरून आलेला असाल तर या ठिकाणी आहे करा. जर नसेल तर या ठिकाणी नाही करा. तर मी या ठिकाणी नाही करतोय. त्यानंतर या ठिकाणी बघा घोषणापत्र विचारलंय. ते घोषणापत्र या ठिकाणी सर्व अटी आणि मला शर्ती मंजूर आहेत. मला मंजूर आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि समावेश करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी सांगितलंय कृपया नोंद घ्या, की या टप्प्यानंतर आपल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाही. सर्व तपशील पुन्हा तपासा आणि आवश्यक असल्यास सुधारणा करा. तर या ठिकाणी ओके करायचं आहे. तुमचं जर माहिती काय असेल चुकलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही ती दुरुस्त करून घ्या. जर नसेल सर्व बरोबर असेल तर या ठिकाणी पुन्हा समावेश करा बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा समावेश करा बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा अर्ज क्रमांक या ठिकाणी मंजूर होईल. तुमचा अर्ज अर्ज क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा आहे आणि ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याचा फोटो तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊन ठेवू शकता. त्यानंतर ओके बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. बघा या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक दाखवला जाईल आणि तुमचं या ठिकाणी सेवेचं नाव, सर्व्हिस या ठिकाणी दाखवली जाईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो जो आहे, फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे, पासपोर्ट फोटो. पासपोर्ट फोटो तुमचा 15 ते 20 केबीमध्ये असला पाहिजे आणि त्याची जी रुंदी आहे, ती रुंदी 160 पिक्सेल आणि उंची जी आहे ती 212 पिक्सेल या दरम्यान असली पाहिजे. असा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा एक ओळखीचा पुरावा विचारलाय. या ठिकाणी तुम्हाला त्यांचं जे आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे आहे, तुम्हाला दोन्हीपैकी एक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी मी जे त्यांचं पॅन कार्ड आहे, ते पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करतोय. सिलेक्ट फाइलवरती क्लिक करायचंय. त्यानंतर अपलोड फाइलवरती क्लिक करून या ठिकाणी चूज फाइलवरती क्लिक करायचंय. चूज फाइलवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांचं जे पॅन कार्ड आहे, ते पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचंय. बघा या ठिकाणी मी पॅन कार्ड अपलोड केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पत्त्याचा पुरावा विचारलाय, तर या ठिकाणी मी आधार कार्ड जे आहे, ते या ठिकाणी अपलोड करून घेतोय. बघा या ठिकाणी मी आधार कार्ड जे आहे ते अपलोड करून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला 15 वर्षापूर्वीचं वास्तव्य असणारे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर मी या ठिकाणी रेशन कार्ड जे आहे, ते रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड करतोय चूज फाइलवरती क्लिक करून. बघा या ठिकाणी मी रेशन कार्ड अपलोड केलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा वयाचा पुरावा विचारलाय, जन्माचा दाखला द्या किंवा शाळा सोडल्याचा दाखला द्या. या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला मी अपलोड करतोय. बघा सर्व फाईल या ठिकाणी मी अपलोड केलेल्या आहेत. या ठिकाणी बघा तुम्हाला जे फोटो तुम्हाला अपलोड करायचे ते तुम्हाला जे-पी-जे फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे. पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी अपलोड करू नका. पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट घेत नाही. तर तुम्हाला जे-पी-जे फॉर्मॅटमध्ये सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे. मी या ठिकाणी फोटो जो आहे, फोटो या ठिकाणी अपलोड करून घेतोय. बघा या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतलेला आहे. या ठिकाणी जे सेल्फ डिक्लेरेशन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशनला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचे दस्तावेज जे आहेत ते यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहेत. कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला ₹69 चलन या ठिकाणी विचारलंय. या ठिकाणी ₹69 चलन आपल्याला पे करायचं आहे. एवढीच फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर
या ठिकाणी चलन भरण्यासाठी आहे. या ठिकाणी पुष्टी करा बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरती क्लिक करून या ठिकाणी पे गव्हर्नमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगने सुद्धा पेमेंट करू शकता. मी या ठिकाणी यू वरती क्लिक करतोय आणि या ठिकाणी शो क्यूआर यावरती आपल्याला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी क्यूआर शो होतोय. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या फोनपे, गुगल पे, पेटीएम असेल किंवा Amazon पे असेल, तुम्ही कोणत्याही ॲप्लिकेशनवरून तुम्ही स्कॅन करून हे चलन या ठिकाणी पे करू शकता. आता मी या ठिकाणी माझं चलन पे करून घेतोय. बघा या ठिकाणी तुम्ही चलन पे केल्याच्यानंतर असं तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट या ठिकाणी दाखवेल. या ठिकाणी पेमेंट स्टेटस तुमचं या ठिकाणी सक्सेसफुली दाखवेल. या ठिकाणी तुमचं पेमेंट या ठिकाणी झालेलं आहे. आता तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही जे ॲप्लिकेशन आहे पोर्टल आहे, पोर्टलच्या फ्रंट पेजवरती यायचे. या ठिकाणी बॅक बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा बॅक बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी डॅशबोर्डवरती यायचंय. डॅशबोर्डवरती आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल. बघा या ठिकाणी आपला चलन नंबर या ठिकाणी सर्व या ठिकाणी दाखवेल आपल्याला. सर्व या ठिकाणी पेमेंट वगैरे सर्व या ठिकाणी डन जे आहे ते डन या ठिकाणी आपल्याला पेमेंट दाखवलं जाईल. त्याची पावती सुद्धा या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही दिवस थांबायचे, थोडे 10 दिवस थांबायचे. 10 दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी चेक करायचंय पुन्हा. चेक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे आहे सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण 10 दिवसानंतर या ठिकाणी पुन्हा चेक करूया. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट तयार झालंय का नाही या ठिकाणी बघण्यासाठी पोर्टलवरती पुन्हा लॉग इन करून यायचंय. लॉग इन करून आल्याच्या नंतर तुम्हाला असं इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला बघा या ठिकाणी तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. थोडं स्क्रोल करून पुढे यायचंय. या ठिकाणी बघा प्रमाणपत्र डाउनलोड करा. या ठिकाणी बघा डाउनलोड ऑप्शन या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. म्हणजे आपलं सर्टिफिकेट या ठिकाणी सक्सेसफुली तयार झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी आलेला नाही आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचंय. बघा या ठिकाणी डाउनलोड बटनावरती मी या ठिकाणी क्लिक करून सर्टिफिकेट डाउनलोड करून घेतोय. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट दिसत असेल. या ठिकाणी ज्यांचं मी सर्टिफिकेट काढलंय त्यांचा या ठिकाणी फोटो आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी आलेला आहे, डेट या ठिकाणी आलेली आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे आपली सर्टिफिकेट जे आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेटचा या ठिकाणी स्कॅनर सुद्धा या ठिकाणी दिसेल. तहसीलदारचा साईन सिक्का या ठिकाणी सर्व दिसेल तुम्हाला. अशा पद्धतीने नवीन या ठिकाणी बघा गव्हर्नमेंटचा लोगो सुद्धा या सर्टिफिकेटवर पाठीमागं दिसतोय. या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही 2026 मध्ये तुमचं जे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल ते या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता मित्रांनो. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही या सेवेचा घरबसल्या लाभ घेता येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.